अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महापुण्यराशी, नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी. नमो अनंताय शुद्धाय कूटस्थायात्मने नमः. प्रेमांबुधिविहाराय ज्ञानराजाय ते नमः. माधुर्यरसकल्लोला शिवशक्तिस्वरूपिणीं, अमृतानुभवार्थाय वंदे ज्ञानेशनंदिनीं. ज्ञानदेव गुरु ज्ञानदेव तारू, उतरील पहिलं पारू ज्ञानदेव. ज्ञानदेव माता ज्ञानदेव पिता, तोडील भव व्यथा ज्ञानदेव. ज्ञानदेव माझे सोय रे धाय रे, जीवलग निर्धारे ज्ञानदेव. सेना म्हणे माझा ज्ञानदेव निदान, दाविली निज खूण ज्ञानदेवे. ज्ञानियांचा राजा गुरु महाराज, म्हणती ज्ञानदेव तुम्हा ऐसे. मज पामरासी काय थोरपण, पायीची वहाण पायी भरी. ब्रह्मदिक जेथे तुम्हा ओळंगणे, इतर तुलने काय पुढे. तुका म्हणे नेणू युक्तीची आखोली, म्हणून ठेविली पायी डोई. म्हणून ठेविली पायी डोई. ज्ञानियांचा राजा गुरु महाराज, म्हणती ज्ञानदेव तुम्हा ऐसे. गदा शंख चक्रादिभिर्भावितांगम, चिदानंद संलक्षनाट्यस्वरूपम. यमाद्यष्टभेदांग योग प्रवीणम, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. सदा पंढरीनाथ पादाब्जवृन्दं, चतुर्वेदतन्त्रेतिहासादिपूर्णं. समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. लीलायस्य वक्त्रात् श्रुतिं पाठयन्तं, प्रतिष्ठानपुर्यां सुधीसङ्घसेव्यं. चतुर्वेदतन्त्रेतिहासादिपूर्णं. समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. विष्णू सहस्रनामाचा काल कितवा झाला होता श्लोक म्हणा. म्हणू का? हो म्हणा म्हणा. अग्रणीर्ग्रामणीर श्रीमान न्यायता समीरणा, सहस्रमूर्धा विश्वात्मा, सहस्राक्ष सहस्रपात. छान. त्याच्या आधीचा दोन आधीचाही म्हणा म्हणा आधीचा. गुरुर्गुरुत्तमो धाम, सत्य सत्य पराक्रमः, निमिषो निमिषस्रग्वी, वाचस्पतिरुदार्दी. छान. आता आज 38वा घेऊया. वर्त म्हणा सगळेजण माझ्या मागून. वर्तनो निवृत्तात्मा, संवृत्त संप्रमर्दनः. म्हणा. संवर्तको वह्निरनिलोधरणीधरः. आवर्तनो निवृत्तात्मा, संवृत्त संप्रमर्दनः. अहम संवर्तको वह्निर्निलोधरणीधरः. थोडासा वह्निरनिलोधरणीधरा.
वन्निर्नीलो नाही, धरणीधरः वन्हीर नका म्हणू. वन्ही तिथं थोडासा पॉज घ्यायचा. रनिलो म्हणजे वन्ही रनिलो धरणी धरा. वन्निर्निलयो धरणीधरः. बरं, ठीक आहे. संवर्तको वन्ही, नाही तर वन्हीला थांबा सरळ. वन्ही रनिलो धरणी धरहा. संवर्तको वन्नी रनिलो. रनिलो धरणीधरः. आता एरवी आपलं म्हणून आपण वैयक्तिक तेव्हा थांबायचा प्रश्न नसतो. तुम्हाला सांगण्यासाठी अर्ध्यात थांबते मी. आता याचे हे बघा, शब्द बघा. आवर्तनो म्हणजे काय होईल? विसर्ग धरून आवर्तन हा. आता तुमचे हे बंद करा. आवर्तनो म्हणजे आवर्तन हा, न पुढं विसर्ग. निवृत्तात्मा तसाच आहे. संवृत्त हा तसंच आहे. संप्रमर्दन हा. पुन्हा अहस संवर्तक हा एकच शब्द मानलेला आहे. अहस म्हणजे दिवस, आणि संवर्तक ते शब्द बघू आपण आता. आणि वन्ही ही, तिथे मात्र 2 शब्द आहेत. वन्ही ही हे एक नाव आहे, आणि पुढं रनिल म्हणजे विसर्गाचा र झाला आहे, तर तिथे काय असेल? असणार. अनिल हा. वन्ही ही, अनिल हा, धरणी धरहा अशी नावं आहेत. 8 नावं आहेत त्याच्यामध्ये. पण आवर्तन हा, आपल्याला म्हणतो आपण की आम्ही विष्णू सहस्र नावाची 11 आवर्तनं केली, 5 आवर्तनं केली. गणपती अथर्व शीर्षाची 21 आवर्तनं केली. तर आवर्तन म्हणजे पुन्हा पुन्हा ती गोष्ट करणे. आता हा कशाचं आवर्तन करतोय? त्याला कुठल्या देवाचं आवर्तन करायचं? तर संसार चक्राचं आवर्तन करतो. आणि त्याला लिमिट नाही आहे, मोजमाप नाही आहे किती वेळा आवर्तन केलं ते. संसार चक्र फिरवणारा किंवा त्याचं आवर्तन करणारा म्हणून तो आवर्तन. एकदा विश्वाचा संहार झाला म्हणजे तो पूर्ण संपला, त्याच्यामध्ये मिळून गेला की पुन्हा निर्मिती होते. म्हणजे निर्मिती लय हे सतत चालू असतं. तर हे जे चक्र आहे संसाराचं ते फिरवणारा. पुढं आहे निवृत्तात्मा. आता निवृत्त शब्द तर तुमच्या आमच्यापैकी बऱ्याच जणी निवृत्त झालेलो आहोत, कुठेतरी नोकरीमध्ये असतो. आता घरकामातनं निवृत्ती कधी मिळत नाही, कारण आई रिटायर होते. मला ते नाटक फार आवडलं होतं. आई कधी रिटायर होत नाही, निवृत्त होत नाही. पण हा मात्र निवृत्त आत्मा आहे, म्हणजे सगळ्या प्रकारच्या बंधनातून मुक्त झालेला किंवा दूर झालेला, म्हणून तो निवृत्त. आपण मात्र बंधन आत्मा आहोत सगळे. आपण कुठल्या ना कुठल्या तरी संसाराच्या बंधनात राहतच असतो. जरी आजीची भूमिका मिळाली तरी आजीची भूमिका करायची. पहिल्यांदा लहान असतो तेव्हा मुलगी म्हणून असतो, नंतर कोणाची तरी बहीण म्हणून होतो, मग मोठं झाल्यावर कोणाची तरी मावशी होतो, काकू होतो, बायको होतो. तर ह्या सगळ्या भूमिका आपण सतत करत राहतो. आणि म्हणून सर्व प्रकारच्या बंधनापासून दूर जाणारा असा हा निवृत्तात्मा आहे. पुढं सांगितले संवृत्त हा. आता संवृत्त म्हणजे झाकलेला. 2 शब्द बरोबर विरुद्ध आहेत. निवृत्त म्हणजे दूर जाणारा, निवृत्त झालेला, आणि संवृत्त म्हणजे झाकलेला. कशानं झाकलेला आहे? हा अविद्येनं झाकलेला आहे. सकाळच्याच प्रवचनामध्ये ऐकलं आपण की मनुष्य इंद्रियांच्या मागे धावतो, इंद्रिय विषयांच्या मागे धावतात, मग इंद्रियांच्या मागे पुन्हा मन धावतं, आणि मन सतत धावत राहतं. त्यामुळं त्या जीवाला स्वतःचं स्वरूपच व्यक्त करता येत नाही. पण तो स्वतंत्र असतो, तो काही या कशामध्ये अडकत नाही. तसं आता इथे अविद्येनं किंवा मायेनं हा झाकला गेला आहे, म्हणून संवृत्त शब्द आहे बरं का. पुढं आहे संप्रमर्दन हा. आता मर्दन म्हणजे एखादी गोष्ट नष्ट करणे. संप्रमर्दन म्हणजे प्रकर्षानं मर्दन करणे. कशाचं करतो तो मर्दन? जसं मगाशी सांगितलं की सर्व प्रकारच्या बंधनापासून दूर राहणारा, दूर जाणारा, तसा हा जेव्हा रुद्ररूपात असतो तेव्हा रुद्ररूपाने सर्वांचं मर्दन करतो, म्हणजे सर्वांना संहार करतो, नष्ट करतो. तर अशी सगळी
परस्पर विरोधी अशी सगळी लक्षणं सांगितलेली आहेत आणि त्याचं जे जे काही कार्य आहे किंवा त्याचं जे स्वरूप आहे ते आपल्याला प्रत्येक नावातून लक्षात येतं. पुन्हा अहस्संवर्तक. आता संवृत शब्द झाकणे अशा अर्थी आहे, पण संवर्तक म्हणजे प्रेरणा देणारा. कशाला? अहन असा मूळ शब्द असतो खरं. अह म्हणजे दिवस, विसर्गाचा स झालेला आहे, तर दिवसाला प्रेरणा देणारा. आता दिवसाला म्हणजे तसा हा सूर्यरूपी आहे आणि म्हणून तो अहस शब्द त्याच्यात आलेला. सूर्य काय करतो? हो, सूर्य उगवला की सगळ्यांच्या कामाला प्रेरणा मिळते. तसा हा सूर्यस्वरूपी असल्यामुळं दिवसाला प्रेरणा देतो. आता आपल्याला उगवला आणि मावळला ही संकल्पना आपण मानत असतो. खरा तो सूर्य अखंडच असतो. ज्या भागात आहे तिथे आपल्याला उगवला वाटतं आणि जिथे नाही तिथे मावळला असं वाटतं. पुढे वन्हीही, साक्षात त्याला वन्ही म्हणले. वन्ही म्हणजे अग्निस्वरूप. आता काय करतो? तर अग्नी काय करतो? ज्या ज्या यज्ञामध्ये जी जी आहुती दिलेली असते ती हवीर द्रव्य वाहून नेणारा असतो. म्हणून इथे अग्निस्वरूपी किंवा हवीर द्रव्य वाहून नेणारा अग्नी असं त्याला म्हटलं. त्याच्या विरुद्ध अनिल. अनिल म्हणजे वारा. सगळीच रूपं आहेत त्याची. पंचमहाभूतं त्याच्यापासूनच निर्माण झाली, पण म्हणजे सगळं त्याच्याच ठिकाणी आहे. म्हणून अनिल म्हणजे वायुस्वरूपी. तुमचा व्हिडिओ बंद करता का? लक्ष्मण म्हणजे ताई, व्हिडिओ तो दिसतोय अस्पष्ट सारखा. तो असा फिरताना. आता बंदच करा. वायुस्वरूपी किंवा निवासस्थानरहित अनिल. वाऱ्याला काही कुठली विशेष जागा नाही आहे, पण तो अखंड फिरत असतो म्हणून त्याला अनादी पण म्हटलेलं आहे. वायुस्वरूपात अनादी असा. आणि धरणीधर. आता आपल्याला माहिती आहे भगवंतांनी वेगवेगळे अवतार घेतलेले आहेत आणि शेष, वराह इत्यादी रूपात त्यांनी पृथ्वीला धर म्हणजे धारण करणार. तर शेष रूपानं किंवा वराह रूपानं पृथ्वीला धारण करणारा. धरणी म्हणजे पृथ्वी. पृथ्वीलाही वेगवेगळी नावं असतात, तसा हा आलेला आहे धरणीधर. सुमिताताई आहेत का आज? बरं, ठीक आहे. हां, मग घेणार आहे काय? हां, एक नाव घ्या ना त्याचं. आवर्तनच घ्या, चालेल. हो हो. आयता जो विश्वरूप तोच असे मूळ रूप, तोच घेई अवतार म्हणून आवर्तन. अथवा हे संसार चक्र चालवितसी हा नित्य, म्हणून यास आवर्तन शब्द प्रवृत्त झाला हा. जेव्हा जेव्हा धर्मग्लानी या जगतामध्ये होई, तेव्हा तेव्हा अवतार घेई म्हणून आवर्तन. छान, चांगलं दिले तिन्ही प्रकारे. पुन्हा एकदा म्हणा सगळेजण. आवर्तनो निवृत्तात्मा, संवृत्त संप्रमर्दन. अहस्संवर्तको वह्निरनिलो धरणीधर. छान. आता पुढचं बघा. पुढचा घ्या. 39वा म्हणा माझ्या मागून. सुप्रसाद प्रसन्नात्मा, प्रसाद प्रसन्नात्मा, विश्वधृक् विश्वभुक् विभुः, सत्कर्ता सत्कृतः साधुर्, जन्नुर्नारायणो नरः. आता वेगवेगळी नावं बघा. सुप्रसाद. प्रसाद म्हणजे कृपा. सु म्हणजे चांगली, अर्थात सर्वांवर कृपा करणारा. आपण भगवंताची जर सगळं चरित्र पाहिलं तर त्यांनी जरी त्या राक्षसांना ठार केलेलं असलं तरी त्यांना ती एक एक मुक्तीच दिलेली आहे. म्हणून तो एक प्रकारे कृपा करत असतो.
आता शिशुपाल इत्यादींसारख्यांना सुद्धा त्यांनी मोक्ष दिला, मुक्ती दिली. म्हणून सुप्रसाद हा, सु म्हणजे चांगला, चांगल्या प्रकारे कृपा करणारा किंवा प्रसाद देणारा. पुढं आहे प्रसन्नात्मा. आता त्याचं आत्मा म्हणजे इथे अंतःकरण असा अर्थ घ्यायचा, ज्याचं अंतःकरण अत्यंत प्रसन्न आहे. आपल्याला कधी कधी जरा मनाविरुद्ध झालं की चेहरा आपला लगेच पडतो, पण भगवंताचा चेहरा पहा तर त्याच्याकडं कधीही बघा, तो नेहमी प्रसन्न मुख असतो. म्हणून प्रसन्नात्मा असं त्याचं विशेषण दिलं. पुढे दिले विश्वधृक. धृक म्हणजे पुन्हा धारण करणारा. जसा धर शब्द होता तसा धृक. कशाला धारण करतोय तो? विश्वाला, सगळ्या विश्वाला धारण करणारा. इथं 3 शब्द आहेत, विश्वधृक आणि विश्वभूक. दुसरा शब्द आहे विश्वभूक. भूक म्हणजे पुन्हा त्याचं पालन पोषण करणारा, म्हणजे विश्वाला धारण करणारा किंवा निर्माण करणारा, दुसरं विश्वाचं पालन करणारा विश्वभूक. आणि पुढं आहे विभूहू. विभू म्हणजे व्यापक. 3 शब्द आलेत बघा एका अर्ध्या भागात श्लोकाच्या, म्हणजे एका चरणाच्या अर्ध्या भागात 3 विशेषण आलीत. विश्वभूक, आपलं विश्वधृक, विश्वभूक आणि विभूहू. तर विश्वाला धारण करणारा, विश्वाचं पालन करणारा, आणि विभू म्हणजे पूर्ण व्यापक, अतिशय व्यापक. आता हिरण्यगर्भ हे जे त्याचं रूप आहे त्यांनी तो व्यापक असतो. पुढं म्हणलं सत्कर्ता, म्हणजे चांगल्या गोष्टी करणारा, त्याच्या हातून कुठलीही वाईट गोष्ट होत नाही. पुढं म्हणलं सत्कृत. हा सत्कृत म्हणजे पूजीला गेलेला, सज्जनांकडून ज्याचं पूजन होतं. आपण सत्कार शब्द जो येतो ना तो या सत्कृतवरनं चाललेला आहे. म्हणजे एखादा पाहुणा आला किंवा कोणी गुरु आले किंवा संत आले की आपल्या घरचे पाहुणे कोणी आले तरीसुद्धा आपण त्यांचा सत्कार करतो, कार्यक्रम असू दे. तर तो सत्कृत म्हणजे सज्जनांकडून पूजीला गेलेला किंवा सन्मानित करणारा. सज्जनांना तोही पूजीला जातो आणि तोही सज्जनांचा सन्मान करतो, म्हणून त्याचे 2 अर्थ घ्यायचे, सज्जनांकडून पूजीला जाणारा आणि सज्जनांना सन्मानित करणारा. पुढं आहे साधूहू. आता साधू शब्द नेहमी वापरला जातो. हल्लीच्या काळात साधू जरा लोकांना त्रास म्हणजे वेगळ्या अर्थानं त्यांच्या डोळ्यापुढे आपल्या इमेज त्याची तयार होते. पण साधू म्हणजे सज्जन, नेहमी न्यायानं वागणारा, म्हणून साधुबोध, साधुबोध असं म्हणलं जातं. तिथं 3 शब्द आहेत, साधूहू, जन्हुहू आणि नारायणः. विसर्गाचा ओ झालेला आहे, नारायणः. साधू म्हणजे सांगितलं तसं सज्जन, न्यायाने वागणारा. जन्हुहू म्हणजे अज्ञानी लोकांचा त्याग करणारा. हा शब्द वेगळा आहे, जरा लक्षात ठेवा. वास्तविक तो जन्हू राजा होता, त्यांनी ते गंगेला धारण केलं आणि नंतर आपल्या मांडीतून तिला सोडल्यामुळे जान्हवी असं नाव पडलं. पण इथं तो नाही अर्थ घेतलेला. इथे फक्त अज्ञानी लोकांचा त्याग करणारा किंवा लोकांचा प्रलयकाळी लय करणारा, म्हणून तो जन्मू शब्द आलेला. आणि नारायण. आता नारायणामध्ये नार शब्द आहे. नार म्हणजे जल, आयन म्हणजे निवास, म्हणजे ज्याचं निवासस्थान हे अगाध जल, त्या सागरामध्येच तो शयन करत असतो, म्हणून त्याला अगाध जल हे ज्याचं निवासस्थान आहे. आणि शिवाय काय होतं की जेव्हा संहार होतो किंवा लय होतो, त्या प्रलय होतो, त्यावेळेला त्याच्यामध्ये सगळेजण लीन होतात, म्हणजे सगळं पाणीच पाणी असतं ना, म्हणूनही त्याला नारायण असं म्हटलेलं. आणि पुढं आहे शेवटचा शब्द नरह. नर म्हणजे आता आपण नर म्हणजे माणूस असा अर्थ होतो, पुरुष असा अर्थ घेतो, पण इथे नरचा अर्थ प्राणीमात्रांना नेतो, कल्याणाकडे नेतो, किंवा जो सामर्थ्यशाली असतो त्यालाही नर म्हटलं जातं. आणि हा अत्यंत सामर्थ्यशाली आहे, म्हणून नर असं त्याचं पुढचं नाव आहे. घेता येतलं एक कुठलं तरी ताई? हो घेते. हां. आहे ते दुसरा घ्या. प्रसन्नात्मा. घ्या. येतो ना आवाज? हो येतोय, चांगला येतो. प्रसन्न असे त्याचा आत्मा, नेहमीच धरी सद्गुण, अतीव असे करुणा, हृदयी त्याच्या
सुप्रसाद स्पष्टीकरण असे प्रसन्नात्मा नाम कर्त्यावरही उपकार करणं स्वभाव त्याचा. शिशुपाल देई गाली पुतना निशपान देई त्याचही मोक्ष देई प्रसन्नात्मा जो. ते तुम्ही सांगितलं ना, म्हणजे हा शिशुपालाचं अपकार दिलं होतं झाल्या- उदाहरण. हो हो. आणि पुतना काय की अगदी कंसाला सुद्धा सारूप्य मुक्ती दिलेली आहे, म्हणजे त्याचं स्वरूप त्याला प्राप्त होतं. असा हा खरंच म्हणजे भगवंताची अगाध लीला आहे. आपल्याला कळत नाही नेमकं काय, पण तो कुणालाही असा हे करत नाही, त्रास देत नाही किंवा कुणाचं नुकसान करत नाही. ठीक आहे, आता 2 झालेले आहेत. आज लक्षात ठेवा आता सगळ्यांनी 39वा झाला आहे, उद्या 40वा घ्यायचा आहे.